पेपर क्रमांक 1 जो आहे आपला हा पेपर क्रमांक 1 जो आहे आपला हा 6व्या सेमिस्टरचा तो मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. तुम्हाला स्क्रीन दिसते ना? तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? सिलेबस समोर मी दाखवतो दिसतोय? हो. हा हा ओके. तर हा जो पेपर आहे आपला तो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आहे. ओके. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर समग्र लक्षी अर्थशास्त्र. आता समग्र लक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही फर्स्ट इयरला आपल्या दुसऱ्या सेमिस्टरला आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पेपर होता. त्यानंतर पुन्हा सेकंड इयरला चौथ्या सेमिस्टरला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पेपर होता. ओके. त्यामुळे कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत. जे अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करतं ते मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र लक्षी अर्थशास्त्र. आता हा मॅक्रो इकॉनॉमिक्स 3 आहे. हा तिसरा पेपर झाला 6व्या सेमिस्टरचा. ओके. मागच्या सेमिस्टरला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स अभ्यासला होता ऍडव्हान्स. आता हा ऍडव्हान्स्ड मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे 6व्या सेमिस्टरचा. हा विद्यापीठाचा सिलेबस आहे. ओके. मला वाटतं हा सिलेबस मी ऑलरेडी अपलोड केलाय बहुतेक गुगल क्लासरूम मध्ये. तुम्ही एकदा बघा. अदरवाईज पुन्हा एकदा अपलोड करता येईल, काही प्रश्न नाही. तो मराठीमध्ये पण करून देईन मी तुम्हाला. हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये नेहमीसारखे 4 टॉपिक आहेत. ओके. पहिला टॉपिक आहे द गुड्स मार्केट इन द ओपन इकॉनॉमी. ओके. याच्यामध्ये आपल्याला मुक्त बाजारपेठेमधला वस्तू बाजार ही संकल्पना समजून घ्यायची. ओके. वस्तू बाजार म्हणजे काय? ज्याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं आणि वस्तू आणि सेवा विक्रीसाठी येतात असा बाजार म्हणजे वस्तू बाजार. ओके. हा मुक्त बाजारपेठेमध्ये कसा असतो हे या टॉपिकमध्ये आपण समजून घेणार आहोत. याच टॉपिकला आपण आता सुरुवात करणार आहोत. दुसरा टॉपिक जो आहे तो मनी, फायनान्शियल मार्केट्स अँड मुंडेल फ्लेमिंग मॉडेल. ओके. पहिला टॉपिक जो आहे तो गुड्स मार्केटवरचा आहे. थोडक्यात पहिला जो टॉपिक आहे तो IS वक्राला रिप्रेझेंट करतो. ओके. ISLM वक्र आपण गेल्या वर्षी बघितलाय, बरोबर ना? हा IS वक्राला रिप्रेझेंट करतोय. हा दुसरा टॉपिक जो आहे तो मनी आणि फायनान्शियल मार्केटला रिप्रेझेंट करतोय. मनी म्हणजे पैशाची बाजारपेठ किंवा वित्तीय बाजारपेठ यांचं प्रतिनिधित्व हा दुसरा टॉपिक करतो. त्या संदर्भातलं एक मुंडेल फ्लेमिंग मॉडेल आहे. मुंडेल फ्लेमिंग यांचं प्रतिमान. ओके. ते प्रतिमान आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. हा संपूर्ण टॉपिक असं म्हणायला हरकत नाही की मुंडेल फ्लेमिंग प्रतिमानावर आधारित आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके. तिसरा टॉपिक जो आहे तो एक्सचेंज रेट रिजिम अँड एक्सचेंज रेट क्रायसिस. हा आंतरराष्ट्रीय विनिमय दर जो आहे त्याच्या संदर्भातले जे संकट निर्माण होतात, बरं ना, चलनाचा दर घसरतो वगैरे वगैरे. ओके. त्याच्या संदर्भातला हा टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण एक्सचेंज रेट रेजिम कसं असतं म्हणजे ही व्यवस्था कशी आहे, त्यानंतर एक्सचेंज रेट कसा बाजारपेठेमध्ये निश्चित होतो. एका चलनाच्या बदल्यात दुसरं चलन म्हणजे भारतीय रुपयाबद्दल बरोबर च्या बदल्यात अमेरिकन डॉलर किंवा अमेरिकन डॉलरच्या बदल्यात जपानचा येन हा विनिमय दर कसा निश्चित होतो आणि त्या संदर्भातल्या अलीकडच्या काळात काही संकट कशी निर्माण झाली त्यातून, वित्तीय सोबत संकट कशी निर्माण झाली, त्यांचा इतिहास काय हे आपण थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न या टॉपिकमध्ये करणार. आणि चौथा टॉपिक जो आहे तो इंटरनॅशनल मॉनिटरी हिस्ट्री, आंतरराष्ट्रीय चलनविषयक इतिहास. साधारणतः इसवी सन 1900 पासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून जो भारताचा ह्याचा इतिहास आहे, कसला चलनविषयक इतिहास जो आहे संपूर्ण जगाचा, भारताचा नव्हे संपूर्ण जगाचा, हा चलनविषयक इतिहास आपल्याला पाहायचा आहे. याच्यामध्ये ऐतिहासिक घटना आहेत, त्यामुळे याच्यामध्ये घटनांचं विवेचन येईल. चलनविषयक घटनांचं विवेचन याच्यामध्ये या टॉपिकमध्ये येईल. याच्यामध्ये कुठला सिद्धांत वगैरे असं नाहीये, पण वेगळ्या स्वरूपाच्या घटना म्हणजे उदाहरणार्थ पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्या कालखंडामध्ये असलेली विनिमयाची व्यवस्था, बरोबर ना, त्यानंतर निर्माण झालेली ब्रेटन वूड सारखी व्यवस्था, तिचं पुन्हा कोसळणं 1970च्या दशकामधलं, आणि त्यानंतर मग पुन्हा नवीन निर्माण झालेली व्यवस्था वगैरे वगैरे. त्यानंतर अलीकडच्या काळामधला युरोपियन क्रायसिस, युरो चलनाचा क्रायसिस, युरो चलनाचं संकट, बरोबर. यासारख्या गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, ओके, यासारख्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे चारही टॉपिक जे आहे आपण वरती टायटल मॅक्रो इकॉनॉमिक्स देतो आहोत, ते दिलेलं आहे विद्यापीठानं, बरोबर ना. हे चार टॉपिक मॅक्रो इकॉनॉमिक्स मधलेच आहेत,
पण ते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राशी संबंधित आहे. हे थोडंसं तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे हा सिलेबस मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आहे, पण या सिलेबसला पूर्णतः आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या या विषयाचा टच आहे. ओके, त्यामुळे त्या अर्थानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामधल्या काही घटना आणि घटकांचा बऱ्याच वेळा उल्लेख किंबहुना प्रत्येक टॉपिकमध्ये त्याचा उल्लेख येत राहील. ओके, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे याचं बॅकग्राऊंड आहे सिलेबस मॅक्रो इकॉनॉमिक्स. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र किंवा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मधल्या मॅक्रो इकॉनॉमिक घटना, मॅक्रो इकॉनॉमिक संकल्पना, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राशी संबंधित, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी संबंधित आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. आपण या संपूर्ण सिलेबसमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, आता पहिला जो टॉपिक आहे, द गुड्स अँड मार्केट इन द ओपन इकॉनॉमी, या टॉपिकला आपण आज सुरुवात करूया. ओके, याचं बॅकग्राऊंड अगोदर आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. द गुड्स मार्केट इन ओपन इकॉनॉमी, मुक्त अर्थव्यवस्थेमधलं गुड्स मार्केट, वस्तू बाजार, अशा टॉपिकचं टायटल आहे. ओके, मुक्त अर्थव्यवस्थेमधला वस्तू बाजार अशा टॉपिकचं टायटल आहे. ओके, आता अगोदर आपण हे टायटल समजावून घेऊया आणि मग हळूहळू पुढे जाऊया. टॉपिक मधल्या पहिल्या मुद्द्याकडे नंतर जाऊया. ओपन इकॉनॉमी कशाला म्हणतात? मुक्त अर्थव्यवस्था कशाला म्हणतात? ओके, मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था की जगाशी जी मुक्तपणे जोडलेली असते. मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेचे उर्वरित जगाशी मुक्त संबंध असतात, मोकळे संबंध असतात. त्या संबंधांवर कुठल्याही प्रकारचे बंधनं आणि अडथळे नसतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकन अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्था मानली जाते. ओके, म्हटलं जातं. पण अलीकडच्या काळात जे अमेरिका आणि चीनचं जे चाललंय मागच्या काही 4-5 वर्षामध्ये चाललं होतं, त्याच्यामध्ये चीन बरोबरच्या व्यापारामध्ये अनेक प्रकारचे अडथळे अमेरिकेने उभे केले. चीन अमेरिकेमधून होणाऱ्या आयातीवर अडथळे उभे केले वगैरे वगैरे. तर त्याला पूर्णपणे मुक्त अर्थव्यवस्था आहे, 100% मुक्त अर्थव्यवस्था आहे असं म्हणता येत नाही. पण तरी आज देखील अमेरिका ही मुक्त अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. युरोपमधल्या अनेक अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. ओके, अमेरिकन अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? अमेरिकन अर्थव्यवस्थेमधून निर्यात होणाऱ्या गोष्टी, अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आयात होणाऱ्या गोष्टी, बरोबर ना? अमेरिकन अर्थव्यवस्थेमधून बाहेर जाणाऱ्या गुंतवणुका, अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये येणाऱ्या गुंतवणुका, हो. त्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेमधून नोकरीनिमित्तानं बाहेर जाऊ इच्छिणारे लोक, अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये येऊ इच्छिणारे लोक, याच्यावर कुठल्याही प्रकारचे नोकरी निमित्तानं आणि पर्यटन निमित्तानं याच्यावर कुठल्याही प्रकारचे अडथळे नाहीत, बंधन नाहीत. असं ज्यावेळेला अर्थव्यवस्था असते त्यावेळेला मुक्त अर्थव्यवस्था असते. ओके, अशा अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि गुड्स मार्केट म्हणजे काय? वस्तू बाजार म्हणजे काय? अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा बाजार, त्याला वस्तू बाजार असं म्हणतात. ओके, आपण मागच्या वर्षी सेकंड इयरला आपण उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह बघितलेला आहे, तुम्हाला आठवत असेल. ओके, उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये आपण घरगुती क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र अशी 2 क्षेत्र बघितली होती. आणि ती वस्तू आणि सेवांचं आणि पैशाचं देवाणघेवाण कशी करतात, वस्तूंचा उत्पादन क्षेत्राकडून वस्तूंचा प्रवाह घरगुती क्षेत्राकडे कसा जातो आणि घरगुती क्षेत्राकडून त्याच्या बदलात पैसे किंवा त्याच्या बदलात किमतींच्या रूपाने पैसे उत्पादन क्षेत्राकडे कसे जातात, हा असा एक प्रवाह आपण चक्राकार प्रवाह बघितला होता. ओके, या प्रवाहामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण ज्या बाजारपेठेमध्ये होते त्याला वस्तू बाजार असं म्हणतात, गुड्स मार्केट असं म्हणतात. ओके, त्यालाच वस्तू बाजार असं म्हणतात. तर या टॉपिक मध्ये आपल्याला द गुड्स मार्केट इन ओपन इकॉनॉमी, मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये या वस्तू बाजाराची स्थिती कशी असते या टॉपिक मध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, ज्यावेळेला बाजारपेठ बंदिस्त असते, बंदिस्त म्हणजे कशी? आंतरराष्ट्रीय व्यापारावर पूर्णपणे बंधनं असतात, पूर्णपणे बंधनं असतात. ओके, जशी चीनची अर्थव्यवस्था 30 वर्षांपूर्वी होती, किंबहुना भारताची अर्थव्यवस्था सुद्धा 1991 पूर्वी 30 वर्षांपूर्वी पूर्णतः बंदिस्त होती अशी म्हणायला हरकत नाही. अगदी आपल्याला गरजेच्या तेवढ्याच वस्तू आपण आयात करत होतो आणि आपल्याला जेवढे वाटत होतं तेवढ्याच वस्तू फक्त निर्यात करत होतो. त्यामुळे 1991 पूर्वीची भारताची अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था असते, होती. या अशा बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचा व्यापार हा बंदिस्त स्वरूपाचा असतो आणि त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या घटनांचे पडसाद
या बंदिस्त अर्थव्यवस्थेमधल्या घटनांवर फारसे पडत नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी आली, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मंदी आली, तर त्याचे परिणाम फारसे या बंदिस्त अर्थव्यवस्थेमधल्या क्रियांवर, प्रतिक्रियांवर फार होत नाहीत. कारण या या सगळ्या बंदिस्त अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादनाची प्रक्रिया, उपभोगाची प्रक्रिया, उत्पन्न निर्मितीची प्रक्रिया, या ज्या बंदिस्त अर्थव्यवस्थेमधल्या प्रक्रिया आहेत, या प्रक्रिया आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या हालचालींपासून आयसोलेट झालेल्या असतात, त्या लांब असतात. कारण त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारावर अडथळे असल्यामुळे त्या घटनांचे प्रतिसाद तिकडे पडत नाहीत आणि त्यामुळे बंदिस्त अर्थव्यवस्थेमधली जी सगळ्या ह्या प्रक्रिया आहेत, त्या प्रोसेसेस आहेत, उत्पन्न निर्मितीची, उत्पादन निर्मितीची, बरोबर ना, या सगळ्या प्रोसेस सहजपणे आणि सुगमतेने चालू असतात. ओके. मात्र ज्यावेळेला अर्थव्यवस्था ओपन होते, बरोबर ना, अर्थव्यवस्था ज्यावेळेला मुक्त होते, मुक्त म्हणजे कशी, जसं मी आता सांगितलं तसं अर्थव्यवस्था मुक्त असणं म्हणजे काय, तर उर्वरित जगाशी त्या अर्थव्यवस्थेशी मोकळेपणानं संबंध असणं, आयात मोकळेपणानं करणं, निर्यात मोकळेपणानं करणं, बरोबर ना, गुंतवणुका मोकळेपणानं येणं, गुंतवणुका मोकळेपणानं जाणं, वगैरे वगैरे. अशा अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात. ज्यावेळेला अर्थव्यवस्था मुक्त होते त्यावेळेला त्याचे या गुड्स मार्केटवर आणि अर्थव्यवस्थेमधल्या सर्व प्रक्रियांवर, वस्तू उत्पादन निर्मितीच्या, उत्पन्न निर्मितीच्या, वितरणाच्या, उपभोगाच्या सर्व प्रक्रियांवर परिणाम संभवतात, ते परिणाम होतात. ओके. हे परिणाम गुड्स मार्केटवर कसे होतात हे आपण या टॉपिकमध्ये, पूर्ण टॉपिकमध्ये समजावून घेणार आहोत. ओके. आता या एवढ्या विवेचनावरून तुम्हाला तुमचा हा सिलेबस काय आहे याचा अंदाज आला असेल, बरोबर ना, आणि पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं याचा एक अंदाज तुम्हाला आला असेल. ओके. मला वाटतं पहिल्या टॉपिक मधला पहिला मुद्दा आपण आता सुरू करायला हरकत नाही. ओके. पहिल्या टॉपिक मध्ये पहिला मुद्दा आहे ट्रेड बॅलन्स अँड इट्स इम्प्लिकेशन फॉर जीडीपी कॅल्क्युलेशन्स. ओके. ट्रेड बॅलन्स अँड इट्स इम्प्लिकेशन फॉर जीडीपी कॅल्क्युलेशन्स म्हणजे काय, व्यापार तोल, ट्रेड बॅलन्स म्हणजे व्यापार तोल आणि त्याचे जीडीपी कॅल्क्युलेशन करण्यामध्ये येणारे व्यापार तोलाचे होणारे परिणाम. ओके. आपल्या पहिल्या टॉपिक मध्ये व्यापार तोलाचे जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये जीडीपीची मोजदाद करण्यामध्ये होणारे परिणाम हा पहिल्या टॉपिक मधला आपला मुद्दा आहे, पहिला मुद्दा. ओके. आता याच्यामध्ये अगोदर ट्रेड बॅलन्स म्हणजे काय आणि जीडीपी म्हणजे काय या दोन गोष्टी अगोदर आपण समजावून घेऊ. ओके. आजच्या टॉपिक मध्ये आपण याच गोष्टी समजा, आजच्या लेक्चरमध्ये आपण याच गोष्टी समजून घेऊ आणि मग त्याचे ट्रेड बॅलन्सची जीडीपी याच्यामध्ये काय परिणाम होतो ते आपण डिटेलमध्ये पुढे बघू. अगोदर जीडीपी म्हणजे काय आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. ओके. ओके. जीडीपी म्हणजे काय. ओके. तुमच्या कोणी सांगू शकेल जीडीपी म्हणजे काय. जीडीपी सर, हा जीडीपी म्हणजे गुड्स अँड gross domestic product, the final value of all goods and services produced within the territory of a country. करेक्ट, करेक्ट, एकदम करेक्ट. राष्ट्र उत्पन्नाला दिली जाणारी टेक्निकल टर्म, त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न पण असं देखील म्हणतो. ओके. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ओके. स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ओके. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, एका विशिष्ट कालखंडामध्ये ओके देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य एका विशिष्ट कालखंडामध्ये, उदाहरणार्थ एक वर्ष, एक आर्थिक वर्ष, या एक आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं एकत्रित मूल्य म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके. इथं आता स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ओके. आता जीडीपी हा शब्द जी, डी आणि पी या तीन शब्दांमधून मधला आहे, बरोबर ना, जी, डी आणि पी. ओके. यातला जी म्हणजे ग्रॉस, स्थूल. स्थूल म्हणजे काय, स्थूल म्हणजे असा घटक की ज्याच्यामध्ये आपण घसारा विचारात घेतलेला नाही. ओके. उत्पादन प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे, उत्पादन प्रक्रियेमध्ये आपण ज्यावेळेला उत्पादन प्रक्रिया ज्यावेळेला पुढे जाते त्यावेळेला त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरलेल्या घटकांचा नेहमी घसारा निर्माण होत असतो, बरोबर ना. म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेला आपण या उत्पादन प्रक्रियेमध्ये जी यंत्र वापरतो ती यंत्र 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जातात, त्यानंतर खराब होतात. ती यंत्र पुन्हा नव्यानं प्रस्थापित करावी लागतात. ही नवे यंत्र प्रस्थापित करण्याची जी किंमत आहे ती जुन्या यंत्राचा घसारा आहे असं म्हणायला हरकत नाही. यंत्राची किंमत दरवर्षी थोडी थोडी कमी होत जाते, त्यालाच घसारा असं म्हणतात.
बरोबर ना. किंवा आपण अगदी तुमच्या परिचयाचं तुमच्या व्यवहारातलं उदाहरण म्हणजे तुम्ही मोटरसायकल खरेदी करता. बरोबर ना. यावर्षी नवीन मोटरसायकल खरेदी केली आणि पुढल्या वर्षी जर आपण ती मोटरसायकल विकायला गेलो, तर यावर्षी ज्या किमतीने आपण खरेदी केली त्याच किमतीने पुढल्या वर्षी विकली जाईल का? नाही विकली जाणार. हो ना. पुढल्या वर्षी त्या मोटरसायकलची किंमत कमी झालेली असणार आहे. यावर्षी समजा तुम्ही ₹1,00,000 ला विकत घेतला. पुढल्या वर्षी तुमची किंमत अगदी 1 वर्षानं चांगली जरी वापरलात, तरी सुद्धा तुमची ती मोटरसायकल कोणी 1,00,000 खरेदी करणार नाही. ती किंमत तुम्हाला कमीच करावी लागेल. समजा 80,000 85,000 अशी ठेवावी लागेल. म्हणजे तुम्हाला ती किंमत 10,000 ते 15,000 कमी करावी लागेल. ही जी 10,000 ते 15,000 जी किंमत कमी होते त्यालाच घसारा असं म्हणतात. ओके. इथं स्थूलमध्ये काय होतं, ग्रॉसमध्ये काय होतं, आपण घसारा विचारत नाही. ओके. घसारा असतोच. म्हणजे 1,00,000 ची किंमत 1,00,000च विचारात घेतो. ओके. त्या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण त्या आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजतो. मात्र त्यामध्ये त्या वस्तू निर्माण करण्यासाठी जी यंत्रसामुग्री आणि तत्सम उत्पादन प्रक्रियेची साधनं वापरली गेली आणि त्यांचा घसारा झाला, तो वजा नाही करत. असं ज्यावेळेला आपण घसारा वजा करत नाही, त्यावेळेला त्याला ग्रॉस, स्थूल असं म्हणतात. डोमेस्टिक म्हणजे काय? डोमेस्टिक म्हणजे घरगुती किंवा देशांतर्गत. ओके. जीडीपी मध्ये आपण देशांतर्गत, डोमेस्टिक, देशाच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत ज्या वस्तू निर्माण करतो, त्यांचा विचार आपण करतो. ओके. डोमेस्टिक या शब्दाचा अर्थ देशाच्या अंतर्गत. आपल्या जे देशाच्या भौगोलिक सीमा आहेत, बरोबर ना, अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, बरोबर ना, आणि इकडून गुजरात पासून ते अरुणाचल पर्यंत, बरोबर ना, ज्या देशाच्या सीमा आहेत त्या सीमांच्या आत आपण ज्या वस्तू निर्माण करतो, ओके, या वस्तू आपण देशवासियांनी निर्माण केलेल्या असतात. काही वेळेला देशाबाहेरचे नागरिक येऊन इथं पण त्या वस्तू निर्माण करण्यामध्ये मदत करतात, बरोबर ना. जसं आपले नागरिक देशाबाहेर जाऊन तिथे जाऊन नोकऱ्या करतात, तसे काही विदेशी नागरिक पण आपल्याकडे येऊन नोकऱ्या करतात. उदाहरणार्थ नेपाळमधून अनेक लोक आपल्याकडे येतात, वेगळ्या प्रकारच्या सेवांचं निर्माण करतात, त्याच्यामध्ये योगदान देतात, बरोबर ना. अशा अनेक देशाचे नागरिक आपल्या देशामध्ये पण येतात नोकऱ्या आणि तत्सम स्वरूपाची कामं करण्यासाठी. बांगलादेशमधनं येतात वगैरे वगैरे. तर या भौगोलिक सीमांमध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या मग कोणी निर्माण केलेल्या असो, फक्त त्या आपल्या देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये त्यांचं मूल्य विचारात घेतलं जातं, म्हणून डोमेस्टिक. आणि प्रॉडक्ट म्हणजे काय? एकूण उत्पादन. ओके. देशाचं त्या विशिष्ट कारखान्यामध्ये उत्पादन. त्यामुळे जीडीपी मध्ये आपण काय मोजतो? देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये जे उत्पादन निर्माण होतं त्याचं स्थूल मूल्य, घसारा वजा न करतानाचं मूल्य आपण मोजतो आणि यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. ओके. आता हा जो जीडीपी आहे, बरोबर आहे ना, हा जो जीडीपी आहे, ओके, हा जीडीपीचे मूल्य ठरतं कसं? जीडीपीचे मूल्य ठरण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत, ज्या गेल्या वर्षी तुम्ही पाहिल्या असणार, गेल्या वर्षी यशस्वी आपल्याला झाले आहेत. ओके. एकूण खर्च पद्धत, एकूण उत्पन्न पद्धत, एकूण उत्पादन पद्धत, अशा प्रामुख्याने 3 पद्धती आहेत, बरोबर ना. ह्या 3 पद्धती आपण बघितल्या आहेत. ओके. आता हे जे राष्ट्रीय हे जे उत्पादनाचं मूल्य आहे, ज्याला आपण उत्पादनाचं मूल्य म्हणतो, व्हॅल्यू ऑफ प्रॉडक्ट असं म्हणतो, देशामध्ये उत्पादित होणाऱ्या एकूण वस्तू आणि सेवांचं मूल्य. ओके. आता हे एकूण सेवांचं मूल्य कसं मिळणार आपल्याला? तर एकूण उत्पादित वस्तू, हे समजा आता क्यू आहेत, संपूर्ण देशामध्ये एकूण क्यू इतक्या वस्तू निर्माण होत आहेत. या क्यू ला जर आपण त्यांच्या किमतीनं गुणलं, समजा एखाद्या देशामध्ये क्यू इतक्या वस्तू तयार झाल्या एका आर्थिक वर्षामध्ये, बरोबर ना, आणि त्या प्रत्येकाची किंमत, त्यातल्या प्रत्येक नगाची किंमत पी इतकी आहे, तर त्या क्यू ला पी ने गुणलं की जे आपल्याला जे मूल्य मिळेल ते म्हणजे जीडीपी असं म्हणायला हरकत नाही. येतं लक्षात? म्हणजे समजा एखाद्या देशामध्ये 10 वस्तू निर्माण झाल्या, ओके, 10 वस्तू निर्माण झाल्या आणि त्या 10 वस्तूंच्या बाबतीत आपण समजा त्या 10 ला आपण त्याची एका नगाची किंमत ₹5 आहे. ओके. 10च वस्तू निर्माण झाल्या, तर एका नगाची किंमत ₹5 आहे. तर 5 गुणिले 10, 10 नग बरोबर 50. हे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न झाल्याचं म्हणायला हरकत नाही त्या आर्थिक वर्षामध्ये. ओके. त्यामुळे जीडीपी बरोबर क्यू गुणिले पी असं इनिशियल समीकरण बनवायला आपल्याला हरकत नाही. ओके. आता हे क्यू गुणिले पी म्हणजे काय? तर उत्पादित वस्तूंचं मूल्य आहे. हे उत्पादित वस्तूंचं जे मूल्य आहे, हे मूल्य काय होते? हे उत्पादित वस्तूंचं मूल्य जे आहे, हे उत्पादन वस्तूंचं मूल्य ठरलंय कसं? उत्पादन वस्तूंचं मूल्य कसं ठरलं? तर या उत्पादित वस्तूंच्या बाबतीत काय झालं? हे वस्तूची किंमत कशी ठरते? एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते? उदाहरणार्थ एखाद्या पेनाची किंमत ₹5 आहे. कशी ठरली?
त्या वस्तूचा उत्पादन खर्च अधिक नफा याच्यावरूनच ठरली ना. त्या वस्तू उत्पादन करण्यामध्ये किती खर्च आला त्याच्यामध्ये नफा मिळवून त्यातून किंमत ठरली. आता ती वस्तू निर्माण करण्यासाठी आलेला खर्च म्हणजे काय, तर ती वस्तू उत्पादित करण्यासाठी वापरलेली भूमी, त्याला दिलेला खंड, वापरलेलं भांडवल, त्याला दिलेलं व्याज, बँकेकडून कर्ज घेताना त्याला दिलेलं व्याज, बरोबर ना, आणि कामगारांना दिलेलं वेतन, यांच्या बेरजेमधनच वस्तूची किंमत ठरली आणि मग मालकांना त्याच्यामध्ये नफा मिळवला आणि मग त्या वस्तूची किंमत ठरली. बरोबर आहे. त्यामुळे या प्रत्येकाला मिळालेला जो उत्पादन प्रक्रियेमधला वाटा आहे त्यातून वस्तूची किंमत ठरली. त्यामुळे हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अशी पण ते मांडता येईल. बरोबर ना, खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अशा प्रकारे पण आपण ते मांडू शकतो. ओके. आता खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा हे जे आहे यातून लोकांचं उत्पन्न तयार झालंय. बरोबर ना, भूमीला मिळालेल्या खंडामधून ज्यांच्या मालकीची भूमी होती त्यांना उत्पन्न मिळालं, भांडवलाला मिळालेल्या व्याजमधून ज्यांच्या मालकीचं भांडवल होतं त्यांना व्याजाच्या रूपाने उत्पन्न मिळालं, ज्यांनी आपले श्रम दिले उत्पादन प्रक्रियेमध्ये त्यांना वेतनाच्या रूपाने उत्पन्न मिळालं, आणि ज्यांनी उद्योजकता केली, मॅनेजमेंट केली, त्यांना नफ्याच्या रूपाने उत्पन्न मिळाले. त्यामुळे यातून उत्पन्न तयार झालं. त्यामुळे याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. बरोबर. आता हे जे उत्पन्न आहे हे उत्पन्न खर्च कसं होतं. ओके. आता इथे आपण इन्कम म्हणूया. हे जे उत्पन्न आहे, हे उत्पन्न निर्माण झालेलं आहे, बरोबर ना, हे उत्पन्न खर्च कसं होतंय. हे उत्पन्न खर्च होण्यामध्ये घरगुती क्षेत्राला उत्पन्न जे मिळालं त्यांनी कसं खर्च केलं, त्यांनी उपभोगावर खर्च केला, बरोबर ना. उद्योग क्षेत्राला जे उत्पन्न मिळालं त्यांनी खर्च कसा केला, त्यांनी इन्व्हेस्टमेंटवर खर्च केला, बरोबर आहे. की घरगुती क्षेत्रानं ज्या बचती निर्माण केल्या त्या बचती त्या कशा झाल्या, उत्पन्नानं घरगुती क्षेत्रानं ज्या बचती निर्माण केल्या त्या बँकेकडे जमा झाल्या आणि गरजूने त्यातून कर्ज घेऊन ते पैसे गुंतवणूक उत्पादन प्रक्रियेमध्ये गुंतवले, त्यामुळे त्या गुंतवणुकाच्या रूपाने खर्च झाल्या, बरोबर आहे. आता हे मग सुरुवातीला म्हटलं तसं दोन क्षेत्रांच्या प्रतिमानामध्ये हा जीडीपी बरोबर आपण C=I असं कॅल्क्युलेशन घेऊ शकतो. ओके. दोन क्षेत्रांच्या प्रतिमानामध्ये, बरोबर ना, जीडीपी बरोबर C=I असं आपल्याला हे घेता येईल, काय समीकरण घेता येईल, बरोबर आहे. सी म्हणजे काय, उपभोगावर झालेला खर्च, आणि आय म्हणजे काय, गुंतवणुकीवर झालेला खर्च. सी हा खर्च घरगुती क्षेत्रानं केला आणि आय हा खर्च कोणी केला, उद्योग क्षेत्रानं केला, बरोबर ना, आणि यातून राष्ट्रीय उत्पन्न झालं असं म्हणता येत. परंतु या क्षेत्रामध्ये, या एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये सरकार नावाची एक यंत्रणा असते आणि ती पण अर्थव्यवस्थेमध्ये वेगळ्या प्रकारे खर्च करत असते आणि त्यातून राष्ट्रीय उत्पन्नाची आणि वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ भारत सरकारच्या मालकीच्या काही कंपन्या, बरोबर ना, SBI ही बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक, बरोबर ना, किंवा IPCL यासारखी ऑइल निर्माण करणारी कंपनी, किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यासारखी तेल निर्मिती क्षेत्रामधली कंपनी, बरोबर ना, किंवा भारत गॅस सारखी कंपनी गॅस निर्मिती क्षेत्रामधली, त्या सरकारच्या मालकीच्या कंपन्या, त्या पण काही वस्तू निर्माण करतात, त्यांचं पण मूल्य असतं, बरोबर ना. सरकारच्या खर्चाच्या माध्यमातून सुद्धा हे मूल्य निर्माण होत असतं. त्यामुळे याच्यामध्ये आणखीन एक घटक आपल्याला मिळवला पाहिजे, तो म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. ओके. हा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर मिळवला की C+I+G असं समीकरण मिळतं, आणि हे समीकरण म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्थेमधील जीडीपीची निर्मिती. ओके. त्यामुळे बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी कसा निर्माण होतो, तर C+I+G या माध्यमातून निर्माण होतो, बरोबर. सी म्हणजे काय, हो खर्च, आय म्हणजे काय, गुंतवणूक खर्च, आणि जी म्हणजे काय, सरकारनं केलेला खर्च. ओके. सरकार निर्माण केलेला खर्च. ओके. आता प्रत्येक वेळेला अर्थव्यवस्था बंदिस्त असतेच असं नाही, या जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था बंदिस्त आहेत असं नाही. अनेक अर्थव्यवस्था अशा आहेत की ज्या खुल्या सुद्धा आहेत, ओपन इकॉनॉमी आहे, बरोबर ना. मग आता मी तुम्हाला अमेरिकन अर्थव्यवस्थेचं उदाहरण दिलं, ओके, किंवा 1991 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा खुली अर्थव्यवस्था आहे. ओके. हे झालं C+I+G, हे झालं बंदिस्त अर्थव्यवस्थेमधलं समीकरण. पण ज्यावेळेला अर्थव्यवस्था खुली होते त्यावेळेला ती उर्वरित जगाशी जोडली जाते, त्यावेळेला त्या अर्थव्यवस्थेची उर्वरित जगाशी आर्थिक संबंध येतात आणि त्यातून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती होत असते. ओके. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये यातून येणारा पैसा आणि जाणारा पैसा यातून राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होत असतो. हा परिणाम जर विचारात घ्यायचा म्हटला
तर त्यासाठी आपल्याला हे समीकरण थोडंसं वाढवावं लागेल आणि त्यासाठी x मायनस एम असं समीकरण बनवावं लागेल. ओके, x मायनस एम म्हणजे काय? x मायनस Import एम म्हणजे minus export. x म्हणजे एक्सपोर्ट आणि m म्हणजे इम्पोर्ट. Import. ओके, x म्हणजे निर्यात आणि m म्हणजे सॉरी एक्स बरोबर x म्हणजे एक्सपोर्ट आणि m म्हणजे इम्पोर्ट म्हणजे आयात. निर्याती मधून आयात वजा केली की जी व्हॅल्यू येते ती म्हणजे x मायनस एम. ओके, आता निर्यातीतून आयात का वजा करायची? आपण ज्या वस्तू निर्यात करतो, आपण कोणत्या वस्तू निर्यात करतो? असं आपण गृहीत धरतो की आपल्या देशातल्या लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या की ज्या आपली उत्पादनं शिल्लक राहतात ती आपण उत्पादनं देशाबाहेर निर्यात करतो. ओके, असं आपण गृहीत धरूया. ओके, म्हणजे देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू मधून लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या की त्यातल्या ज्या वस्तू शिल्लक राहतील त्या आपण देशाबाहेर अमेरिकेला आणि तत्सम देशांना निर्यात करत आहोत. ओके, त्यातून आपल्याला काही पैसे मिळतात. निर्यातीमधून आपल्या देशाला काही चलन मिळतं, मग ते परकीय चलन असतं आणि मग देशांतर्गत त्यांना चलनामध्ये आपण रूपांतरित करतो, त्यातून आपल्याला पैसे मिळतात. ओके, पण जशा आपण गोष्टी निर्यात करतो तशा काही गोष्टी आपण आयात पण करतो. सगळ्याच गोष्टी काय आपण निर्यात नाही करू शकत, बरोबर ना? काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याकडे आपण निर्माण पण नाही करू शकत, की निर्माण करतो परंतु त्याचं प्रमाण कमी राहतं, बरोबर आहे? असं निर्माण केलेल्या ज्यावेळेला वस्तूंचं प्रमाण कमी राहतं त्यावेळेला काही ऍडिशनल जादा वस्तू आपल्याला आयात कराव्या लागतात, बरोबर आहे? म्हणजे उदाहरणार्थ आपण तेल निर्माण करतो, परंतु जेवढं आपण तेल निर्माण करतो त्यामध्ये आपली जी रोजची गरज आहे तेलाची, पेट्रोल आणि डिझेलची, त्यातलं जवळजवळ 30-35% तेल आपल्याला आयात करावं लागतं बाहेर. म्हणजे आपल्या गरजेच्या रोजच्या गरजेच्या आपण जेमतेम 70% तेल निर्माण करू शकतो. ओके, वेळ थोडा संपत आलाय. पण ठीक आहे, थोडा वेळ 7-8 मिनिटं आपल्याला मिळतील, तोपर्यंत मी आटोपतो हा मुद्दा. तर हे जे तेल आपण निर्माण करतो त्याच्यात 70% साधारणपणे आपल्याला लागणारं गरजेच्या तेलाचं 70% तेल आपण निर्माण करतो आणि उरलेलं 30% तेल आपल्याला आयात करावं लागतं. त्यामुळे आयात ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपले पैसे खर्च होतात, निर्यातीमधून आपल्याला पैसे मिळतात. निर्यातीमधून मिळालेले पैसे हे आयातमधून मिळालेल्या पैशांमधून वजा केले की आपल्याला नक्की एक्झॅक्ट पैसे किती मिळाले त्या वर्षी हे कळतं आणि ते पैसे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मिळवायला पाहिजे, कारण ते आपणच मिळवलेले पैसे, बरोबर आहे? म्हणून इथं आपण एक्स मायनस एम करतो. ओके, आता हा जो एक्स मायनस एम आहे, हो, हा एक्स मायनस एम ही जी टर्म आहे, ही एक्स मायनस एम ही टर्म आपल्याला अर्थव्यवस्थेचा व्यापार तोल दर्शवते. आपल्याला हा जो ट्रेड बॅलन्स आहे तो ट्रेड बॅलन्स दर्शवते. ओके, आपल्याला काय बघायचं? ट्रेड बॅलन्स आणि इट्स इम्प्लिकेशन फॉर जीडीपी बघायचं. ओके, ही जी जीडीपी मधली ही जी टर्म आहे एक्स मायनस एम, ही टर्म काय दर्शवते? ही टर्म हा ट्रेड बॅलन्स ही संकल्पना दर्शवते. ओके, आता आपण थोडक्यात ट्रेड बॅलन्स म्हणजे काय हे समजून घेऊ. जीडीपी ही संकल्पना मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी समजली असेल, लक्षात आली? जीडीपी ही संकल्पना बंदिस्त अर्थव्यवस्थेमधली सी प्लस आय प्लस जी आणि खुल्या अर्थव्यवस्थेमधली सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. ओके, ही संकल्पना आपल्याला मला वाटतं आपल्याला बऱ्यापैकी लक्षात आली असेल. आता मी म्हटलं की एक्स मायनस ही जी संकल्पना आहे ही संकल्पना ट्रेड बॅलन्स दर्शवते, व्यापार तोल दर्शवतो. ओके, आपल्याला काय बघायचंय? ऍक्च्युली आपल्याला बघायचंय या व्यापार तोलाचे जीडीपीवर काय परिणाम होतात हे आपल्याला बघायचंय, बरोबर ना? त्यामुळे व्यापार तोला जीडीपीवर परिणाम करण्यासाठी अगोदर आपल्याला ही ट्रेड बॅलन्स संकल्पना डिटेलमध्ये समजावून घेणार. ही जीडीपी मधली ही जी एक्स मायनस एम ही संकल्पना हीच ट्रेड बॅलन्स दर्शवते. ओके, निर्यातीमधून आयात वजा केली की निर्यातीमधून आयातीचं मूल्य वजा केलं की जे मूल्य शिल्लक राहतं ते म्हणजेच व्यापार तोल. आता व्यापार तोल म्हणजे काय थोडक्यात जर आपण समजावून घेऊया. ओके, व्यापार तोल म्हणजे काय? तर सॉरी, व्यापार तोल म्हणजे काय? इथं एक हायपोथेटिकल एक एक्झाम्पल घेतलंय आणि याच्यामध्ये व्यवहार तोलाचं उदाहरण. ओके, व्यवहार तोलाचं खातं इथं मांडली. ओके, व्यवहार तोलाचं खातं म्हणजे काय? व्यवहार तोलाचं खातं म्हणजे एखाद्या राष्ट्राची उर्वरित राष्ट्राशी जे आर्थिक स्वरूपाचे संबंध असतात त्या संबंधांची नोंद ज्या खात्यावर केली जाते. जसं आपलं कुटुंबाचं खर्च आणि उत्पन्नाचं खातं असतं. उत्पन्न कुठल्या कुठल्या मार्गाने रोज किती पैसे आले आणि खर्च कसे कसे केले.
बरोबर ना. तसं देशाचं पण असतं. परकीय चलन कशा कशा प्रकारे आलं रोज आणि परकीय चलन कशा कशा प्रकारे खर्च झालं. तसं राष्ट्राचं जे खातं असतं, देशामध्ये येणारं परकीय चलन आणि देशाचं खर्च होणारं परकीय चलन, याचं जे राष्ट्राचं जे खातं असतं त्या खात्याला व्यवहार तोलाचं खातं असं म्हणतात. बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट. ओके. इथं मी एक कृत्रिम किंवा हायपोथेटिकल एक उदाहरण म्हणून घेतलंय, व्यवहार तोलाच्या खात्याचं एक उदाहरण घेतलंय. हे एका देशाचं किंवा भारताचं म्हणूया आपण तात्पुरतं, हे व्यवहार तोलाचं खातं आहे. ओके. आता या व्यवहार तोलाच्या खात्यामध्ये एक 3-4 प्रकारचे मुद्दे आपल्याला दिसले. एक म्हणजे ठळक मुद्दे, ठळक कशाने केलेले मुद्दे, ती त्याची मुख्य अकाउंट आहेत. हे पहिलं अकाउंट आहे ट्रेड अकाउंट. ओके. दुसरं अकाउंट ज्याला मराठीमध्ये आपण व्यापार खातं असतो. दुसरं अकाउंट आहे करंट अकाउंट, ज्याला आपण चालू खाते असं म्हणतो किंवा वर्तमान खाते असं म्हणतो. तिसरं अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट. ओके. भांडवली खाते. ओके. ही व्यवहार तोल खात्याची 3 प्रमुख खाती आहेत. व्यापार खाते म्हणजे ट्रेड बॅलन्स, ट्रेड अकाउंट, करंट अकाउंट म्हणजे चालू खाते आणि कॅपिटल अकाउंट म्हणजे भांडवली खाते. ओके. आता प्रत्येक खात्यावर काय काय येतं बघा. हे जे व्यापार खाते आहे, ट्रेड अकाउंट किंवा ट्रेड बॅलन्स. ओके. या व्यापार खात्यावर दृश्य वस्तू आणि सेवांचा व्यापार नोंदला जातो. म्हणजे कांदे निर्यात केले, तेल आयात केलं, बरोबर ना, किंवा द्राक्ष निर्यात केली, मोटरसायकल निर्यात केल्या आणि मोबाईल आयात केले. ह्याचे दृश्य डोळ्याने दिसणाऱ्या वस्तू आहेत, त्यांची आयात आणि निर्यात या व्यापार खात्यावर नोंदली जाते. ओके. त्याला ट्रेड अकाउंट असं म्हणतात. आणि त्याचा जो बॅलन्स येतो, त्या बॅलन्सला ट्रेड बॅलन्स असं म्हणतात. म्हणजे आपल्या याच्यामधला एक्स मायनस एम, आपल्या समीकरणामधला एक्स मायनस एम जो आहे, तो म्हणजेच काय आहे? व्यापार एक्स मायनस एम म्हणजे ट्रेड बॅलन्स आहे. इथे आता एक्सपोर्ट किती केला, निर्यात केली 250.5 इतक्या रुपयांची, मात्र आयात झाली जास्त, ती -381.1 इतकी झाली. या दोघांची वजाबाकी ऋण चिन्हामध्ये येते, -130.6. ओके. आता ही ऋण येते, याचा अर्थ हा ट्रेड बॅलन्स निगेटिव्ह. याचा अर्थ आपण निर्यात केल्यापेक्षा आयातीचा खर्च वाढला आणि त्यामुळे आपल्याला बाह्य कर्ज निर्माण झालं. आपल्याला कर्ज निर्माण झालं. आपले निर्यातीवर आयातीवरचा खर्च जास्त आहे. ओके. हा ट्रेड बॅलन्स आहे. दुसरं करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजे काय? इथे ए बी सी जे दिसतात त्याच्यामध्ये इनव्हिजिबल अकाउंट विचारात घेतले जातात. इनव्हिजिबल अकाउंट म्हणजे काय? देश जो सेवा निर्यात करतो, बरोबर ना, अदृश्य व्यवहार जे देशाचे आहेत त्याच्यामध्ये सेवांची केलेली निर्यात, सेवांची केलेली आयात, बरोबर, किंवा विदेशामध्ये नोकरीसाठी गेलेल्या लोकांनी आपल्या देशामध्ये पाठवलेले पैसे, इथं नोकरी येऊन करणाऱ्या विदेशी नागरिकांनी आपल्या देशामध्ये त्यांच्या कुटुंबांना पाठवून दिलेले पैसे, बाहेर गेलेले पैसे, बरोबर ना, यासारख्या गोष्टी ज्या आहेत, किंवा सरकारनं पूर्वी घेतलेलं कर्ज त्याच्यावरती दिलेलं व्याज, ओके, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअल अकाउंटला नोंदल्या जातात. आणि हा ट्रेड बॅलन्स अधिक इंडिव्हिज्युअल अकाउंटचा बॅलन्स म्हणून करंट अकाउंट बॅलन्स बनतो. येतं लक्षात? म्हणजे व्यापार खातं अधिक इंडिव्हिज्युअल अकाउंटचा बॅलन्स मिळून करंट अकाउंट बॅलन्स बनतो. ठीक आहे. आणि हा त्यानंतर येतो कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट म्हणजे काय? प्रत्यक्ष भांडवलाची देवाणघेवाणीचे व्यवहार जे आहेत, देशामध्ये गुंतवणुका आल्या, देशामधून गुंतवणुका परत गेल्या, किंवा भारतीय कंपनीने एखादी आंतरराष्ट्रीय कंपनी ताब्यात घेतली, एखाद्या अमेरिकन कंपनीमध्ये भारतामध्ये गुंतवणूक केली, हे जे व्यवहार आहेत हे कॅपिटल अकाउंटला नोंदले जातात. ओके. आणि करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट याचा एकत्रितपणे बॅलन्स म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट. कॅपिटल अकाउंटमध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स मिळवला की जो बॅलन्स शिल्लक राहतो त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतात. ओके. आणि मग त्याची शिल्लक राहिलेले एरर्स आणि ओमिशन, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हटलं बघा. 5 अधिक 12 अधिक 13 बॅलन्स ऑफ पेमेंट हा किती 13.1 रुपये शिल्लक राहतो. ओके. यालाच बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंटचा बॅलन्स किंवा व्यवहार तोल खात्याची शिल्लक असं म्हणतात. ओके. आता आपल्याला या नुसतं जे ट्रेड बॅलन्स आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा. ओके. आपल्या त्या समीकरणामध्ये जो ट्रेड बॅलन्स आहे तो आपण विचारात घेतो. ओके. हा एक्स मायनस एम जो आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा. आणि हा एक्स मायनस एम म्हणजेच काय? तर हा इथला ट्रेड बॅलन्स. ओके. हा ट्रेड बॅलन्सचा जो मुद्दा आहे इथे -130.6 तोच फक्त आपल्याला इथे विचारात घ्यायचा आहे. आपण संपूर्ण बॅलन्स ऑफ पेमेंट विचारात घेत नाही आहोत. ओके. ह्या ट्रेड बॅलन्स प्लस असण्याचे किंवा मायनस असण्याचे आपल्या जीडीपीच्या कॅल्क्युलेशनवर काय परिणाम होतात हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ओके. हा ट्रेड बॅलन्स प्लस असू शकतो जर निर्यात आपली जास्त असेल आणि आयात कमी असेल.
तर हा ट्रेड बॅलन्स प्लस येईल किंवा धनात्मक येईल. त्याला आपण सकारात्मक किंवा धनात्मक व्यापार तोल असं म्हणतो. जर आयातीवरचा खर्च वाढला तर ही व्हॅल्यू ऋण येते, मग अशा वेळेला त्याला ऋणात्मक व्यापार तोल असं म्हणतो. ओके, हा व्यापार तोल धन येतोय की ऋण येतोय यावरून जीडीपीच्या कॅल्क्युलेशन मध्ये काय फरक पडतोय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. या एक्स मायनस एम चेच म्हणजेच व्यापार तोल ट्रेड बॅलन्स प्लस किंवा मायनस असण्याचे या जीडीपीच्या कॅल्क्युलेशनवर कोणते परिणाम होणार आहेत हे आपण समजावून घेणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये ट्रेड बॅलन्स म्हणजे काय ही संकल्पना पाहिली, जीडीपी म्हणजे काय, त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं हे आपण पाहिलं. आता ट्रेड बॅलन्स पॉझिटिव्ह असण्याचे आणि निगेटिव्ह असण्याचे एकमेकांवर काय परिणाम होतात हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. 1च मिनिट शिल्लक आहे. ओके, तर मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल असं मी गृहीत धरतोय. काही शंका आहेत का 1 मिनिटामध्ये क्लिअर करण्यासारख्या?